नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळी हंगामात आर्द्रता, गारवा, चिखल आणि जंतू संसर्गामुळे शेळ्या मेंढ्यांना अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे या हंगामात विशेष काळजी घेणं अतिशय गरजेचं बनतं. शेतकरी बंधू भगिनींनो, शेळ्या मेंढ्यांचा सांभाळ करताना त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन देखील महत्त्वाचं ठरतं. आर्द्रता आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारी स्थिती शेळ्या मेंढ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. शेळ्या मेंढ्यांच्या गोठ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. निवाऱ्याची रचना ही पूर्व पश्चिम बाजूने अशी असावी, ज्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशाने आतमध्ये ओलावा कमी होण्याला मदत होते. जमिनीला थोडासा उतार द्यावा, जेणेकरून पाणी साचण्याऐवजी ते बाहेर वाहून जाईल. निवाऱ्याचे छत हे गळणारे नसावे. पावसाचा जोर झेलणारं आणि गरज असल्यास अर्धवट झुकलेलं असं छत असावं. त्यासाठी पत्र्याचे छत, सिमेंटचे पत्रे अथवा अन्य जलरोधक साहित्य वापरून हे छत तयार करता येतं. भिंत 4 ते 5 फूट उंच असावी आणि या भिंती मजबूत असाव्यात. त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. जोराचा वारा आणि पाऊस आत येणार नाही याची काळजी घ्यावी. निवाऱ्याची जागा सिमेंट अथवा मातीवर थर देऊन धमस केलेली असावी. त्यावर नियमितपणे कोरडी वाळू, भुसा किंवा वाळलेल्या गवताचा थर द्यावा, ज्यामुळे चिखल तयार होणार नाही आणि जमिनीत ओलावा राहणार नाही. शेतकरी बंधू भगिनींनो, गोठ्यामध्ये स्वच्छता देखील अतिशय महत्त्वाची असते. त्यासाठी दररोज निवाऱ्याची साफसफाई करावी. दर आठवड्याला निवाऱ्याचे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. त्यासाठी चुना, फिनेल किंवा इतर पशुखाद्य सुरक्षित रसायनांचा वापर करावा. आहार चाऱ्याचं नियोजन करत असताना पावसाळ्यात हिरव्या चाराचा साठा मुबलक असला तरी त्याचं अतिप्रमाण आणि असंतुलित वापर जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो जास्त शुष्कांक असलेला आहार शेळ्या आणि मेंढ्यांना द्यावा. शेळ्यांच्या आहारात झाडपाल्याचा अंश 70% जास्त असणं आवश्यक आहे. परंतु मेंढ्यांसाठी पावसाळ्यात ज्वारी, मका, नेपियर आणि मार्वेल इत्यादी गवत प्रकारातील चारा द्यावा. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यांची वाढ चांगली होते. मात्र हा चारा खूपच ओला असल्याने त्यात पाण्याचं प्रमाण 80 ते 85% असतं. जर असा चारा जनावरांना सतत दिला गेला तर पचन संस्थेवर ताण येतो आणि जनावरांना अतिसार, पोटफुगी किंवा अपचन यांसारखे विकार होऊ शकतात. त्यामुळे हिरव्या चाऱ्यासोबत कोरड्या चाऱ्याचा योग्य समावेश करणं आवश्यक आहे. कोरडा चारा म्हणजेच वाळलेलं गवत, गव्हाचा भुसा, भाताचे तूस, मक्याचा कडबा इत्यादी वाळलेला चारा हा जनावरांना देता येतो. हा चारा जनावरांच्या पचनक्रियेस मदत करतो आणि आतड्यांमधील हालचाल नियमित ठेवतो. शेळ्या आणि मेंढ्यांचं व्यवस्थापन करताना पावसाळ्यात चाऱ्यामध्ये विशेषतः कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियम यांचं प्रमाण कमी पडतं. त्यामुळे जनावरांना दररोज खनिज मिश्रण द्यावं. खनिजाच्या गोळ्या अथवा चाटणवीट गोठ्यात टांगून ठेवावी. पावसाळ्यात चाऱ्याची साठवणूक करत असताना ओला किंवा बुरशी यांकडे विशेष लक्ष द्यावं. कोरडा चारा यामध्ये भुसा, कडबा पूर्णपणे वाळवून द्यावा. त्याला प्लॅस्टिक कागद, ताडपत्री अथवा पॅलिथिन पेपरनं झाकून ठेवावं. थेट जमिनीवर असा चारा साठवू नये. हिरव्या चाऱ्याची जास्तीत जास्त वापर मुरघास तयार करण्यासाठी करावा. कडबा जनावरांना वर्षभर पोषण पुरविण्यासाठी फायदेशीर ठरतो. मुरघास हे उच्च ऊर्जायुक्त आंबवलेले हिरवे खाद्य आहे, जे पचायला सुलभ असतं. पावसाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करत असताना पाण्याचे स्रोत गाळयुक्त आणि दूषित होऊ शकतात. त्यामुळं स्वच्छ आणि फिल्टर केलेलं पाणी देणं आवश्यक आहे. शेळ्या आणि मेंढ्यांना अशुद्ध पाणी दिल्यास पचनसंस्थेशी संबंधित विकार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पाणी निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम पॅरामॅग्नेट किंवा क्लोरीनचा वापर करता येतो. अशा प्रकारे शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या शेळ्या मेंढ्यांचं आरोग्य व्यवस्थापन जर केलं तर या शेळी पालनातून किंवा मेंढी पालनातून आपल्याला आर्थिक उत्पन्न नक्कीच वाढणार आहे.